नमस्कार मित्रांनो. संत बाळूमामा म्हणजे अगाध महिमा, अंगावर घोंगडं, हातात काठी आणि मुखात विठ्ठलाचं नाव. मामांनी आयुष्यभर कष्टकऱ्यांची, गरजूंची सेवा केली आणि आपल्या मेंढ्यांच्या माध्यमातून अनेकांचे उद्धार देखील केले. आज आपण अशाच एका अनुभवाबद्दल बोलणार आहोत, जो ऐकल्यावर तुमचा मामांवरील विश्वास अधिक दृढ होईल. ही गोष्ट आहे त्यावेळची, जेव्हा कोल्हापूर बेळगाव परिसरात भीषण दुष्काळ पडला होता. पाऊस नव्हता, विहिरी आटल्या होत्या आणि जनावरं चाऱ्या वाचून तडफडत होती. अशा काळात एका गरीब मेंढपाळाची अवस्था फारच बिकट झाली होती. त्याच्याकडे जवळपास 50 ते 60 मेंढ्या होत्या, पण त्यांना खायला एक काडीही शिल्लक नव्हती. तो मेंढपाळ रडत रडत मामांकडे आला. मामांच्या चरणी डोकं ठेवून म्हणाला, "मामा, माझ्या मेंढ्या मरतायत. माझं सर्व आयुष्य यांच्यावरच अवलंबून आहे. आता तुम्हीच काहीतरी करा." मामांनी त्या मेंढपाळाकडे शांतपणे पाहिलं आणि म्हणाले, "अरे वेड्या, काळजी करू नकोस. समोरच्या माळावर घेऊन जा तुझ्या मेंढ्या." मेंढपाळ चक्रावून गेला. तो माळ पूर्णपणे करपलेला होता. ना गवत, ना पाणी, ना साधी सावली. पण मामांचा शब्द म्हणजे साक्षात देवाच्या मुखातून निघालेला शब्द. तो मेंढपाळ विश्वासाने आपल्या मेंढ्या घेऊन त्या ओसाड माळावर गेला आणि बघतांनो, जसं त्या मेंढ्या तिथं पोचल्या तसा चमत्कार झाला. त्या करपलेल्या माळावर चक्क हिरवंगार गवत उगवलं. आजूबाजूला सगळीकडे दुष्काळ असताना देखील त्या ठराविक जागी मेंढ्यांना पोटभर चारा मिळाला. हे दृश्य पाहून सगळेच थक्क झाले होते. मामांनी आपल्या तपाच्या बळावर निसर्गाचा नियम देखील झुकवला होता. त्या मेंढपाळाच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. त्याने मामांचे पाय धरले. तेव्हा मामा फक्त एवढंच म्हणाले, "हे मी नाही केलं, हे त्या विठ्ठलाने केलंय. प्राण्यांवर दया करा, देव तुमच्यावर दया करेल." हा अनुभव आपल्याला शिकवतो की जेव्हा सगळे दरवाजे बंद होतात, तेव्हा बाळूमामांचे आशीर्वाद आपल्यासाठी नवीन मार्ग उघडतात. तुम्हाला देखील बाळूमामांचा असा काही चमत्कारिक अनुभव माहीत असेल किंवा तुमच्याबद्दल घडला असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा. मित्रांनो, असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या बोलगड्या मराठी या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं.